सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका असा सह्याद्रीवरील जो सर्वपक्षीय बैठक आहे तिथल्या ओबीसी नेत्यांनी सूर व्यक्त केलाय। जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल अशी तक्रार त्यांनी केली। त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र देण्याचं थांबवा अशी देखील ओबीसी नेत्यांची भूमिका आहे। यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ही भूमिका ऐकून घेतलेली आहे। आता सरकार याकडे काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, सगळे सोयऱ्यांचा शासन म्हणजे ज्या ओबीसीने आज ज्या मागण्या केल्या, जो सूर होता तो यापूर्वी देखील त्यांनी अशाच मागण्या केल्या होत्या। आता सरकार काय करणार ते बघणं महत्त्वाचं आहे। आणखी काय माहिती? नक्कीच आपण बघतोय की ओबीसी नेत्यांचा सूर जो आहे तो अनेक दिवसांपासून तसंच आहे। कारण हेच म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्र जर दिलं तर निश्चितच त्याने मोठा तोटा होऊ शकतो। त्याचप्रमाणे त्यांनी ही देखील मागणी केलेली आहे की सगळे सोयऱ्यांसंदर्भातली जी मागणी मराठ्यांनी केली आहे ती मान्य करू नका। त्याचाही तोटा जो आहे तो समाजाला बसू शकतो किंवा ओबीसी च्या अनेक जातीच्या आहेत त्यांना देखील बसू शकतो। आणि हाच सूर त्याने या बैठकीमध्ये देखील कायम ठेवलेला आहे। आणि आज खरं तर ओबीसी नेत्यांचं हे म्हणणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ऐकून घेतलेलं आहे। मात्र त्यानंतर मराठ्यांचं म्हणणं देखील ऐकून घेणार आहे आणि त्यातून काही सुवर्ण मध्य निघतोय का हा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो शासनाचा असेल। कारण 13 तारखेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी एक तारीख दिलेली आहे, तोपर्यंत निर्णय कळवायचा आहे। त्यानंतर मराठे देखील आक्रमक होऊ शकतात। त्यामुळे ही संभाव्य स्थिती टाळण्यासाठी आता शासन कुठला निर्णय घेणार हे देखील ठरणं महत्त्वाचं आहे। निश्चितच, आणि सगळे सोयऱ्याचा मुद्दाच कळीचा मुद्दा आहे। आता जरांगेंची भूमिका काय असणार ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली या सर्वपक्षीय बैठकीबाबत, त्याबद्दल धन्यवाद।